हिंदू धर्मात चतुर्थी तिथी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला समर्पित मानली जाते। 25 जून 2024ला मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थी केव्हा आहे, अंगारकी चतुर्थीचं व्रत कसं करतात, व्रताची योग्य पद्धत काय आहे, त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी 108 मुगांचा काय उपाय करायचा आहे, कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी गणपती बाप्पा मोरया असं जरूर कमेंट करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी 25 जून 2024ला ज्येष्ठ महिन्याच्या मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे। प्रत्येक महिन्यात चतुर्थीचं व्रत केलं जातं। प्रत्येक महिन्यात आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसोबतच चंद्राची देखील पूजा केली जाते। चंद्राच्या पूजेशिवाय हे चतुर्थीचं व्रत अपूर्ण राहतं। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होणार आहे। आपल्यापैकी बरेच जण प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात। समजा तुम्ही प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करत नसाल तरीही तुम्ही हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकता। जर कोणाला चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर त्यांच्या मनात प्रश्न पडतो की नक्की कोणत्या चतुर्थीपासून आपण चतुर्थीचं व्रत सुरू करू शकतो। कोणाला 11 चतुर्थी करायच्या असतात, कोणाला 21 करायच्या असतात, कोणाला कायमस्वरूपी चतुर्थीचं व्रत करायचं असतं। तर ज्यांना कोणाला चतुर्थीचं व्रत सुरू करण्याची इच्छा असेल तर त्यांनी 25 जून मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे, त्या अंगारकी चतुर्थीपासून चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात करू शकता। अंगारकी चतुर्थी म्हणजे जिला आपण मंगळी चतुर्थी म्हणतो, जी मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं। पूजेसाठी शुभ अभिजित मुहूर्त मंगळवारी सकाळी 11:56 सुरू होणार असून दुपारी 12:52 हा अभिजित मुहूर्त असणार आहे। या कालावधीत देखील तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करू शकता। चतुर्थीच्या दिवशी व्रत करण्यासोबत आपण जर विधिवत पूजा केली तर ती पूजा अतिशय शुभ फलदायी ठरत असते। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं। स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं। त्यानंतर व्रताचा संकल्प करावा। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे। तुपाचा दिवा लावून घ्यायचा। पूजेच्या वेळी शक्यतो लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे। गणपती बाप्पाला प्रार्थना करायची। पूजा करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने स्नान घालून घ्यायचे। त्यानंतर तुम्ही पंचामृताने देखील स्नान घालू शकतात। पंचामृत म्हणजे दही, दूध, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण किंवा कुंकवाचे मिश्रण तयार करून त्याने देखील तुम्ही गणपती बाप्पाला स्नान घालून घेऊ शकता। पंचामृत किंवा कुंकवाच्या मिश्रणाने स्नान घातले की त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे। मूर्ती कोरड्या कपड्याने कोरडी करून घ्यायची आणि ही पूजा तुम्ही देवघरात करू शकता किंवा स्वतंत्र पाटावर देखील पूजा मांडू शकता। मग तुम्ही सेपरेट पूजा मांडणार असेल तर त्या ठिकाणी किंवा देवघरात गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची। गणपती बाप्पांची स्थापना झाली की त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या। जास्वंदीचं फूल, दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, ज्या ज्या वस्तू आपण गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये वापरतो त्या सर्व वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता। एखादी वस्तू मिळाली नाही तर काही हरकत नाही, ज्या वस्तू तुमच्याकडे उपलब्ध आहे तेवढ्या वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायच्या। गणपती बाप्पांना वस्त्र म्हणून जे कापसाचं वस्त्र बनवलेलं असतं ते वस्त्र देखील आपण या पूजेमध्ये अर्पण करायचं आहे। त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचं पठण देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे। गणपती बाप्पांची आरती करायची आणि अशा सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची पूजा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायची आहे। तेच लोक नोकरी करता, व्यवसाय करता, मग त्यांना शुभ मुहूर्तामध्ये पूजा करणं जमलं नाही किंवा सकाळी पूजा करायला जमलं नाही तर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कधीही पूजा केली तरी काही हरकत नाही। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला लाल रंगाचा सिंदूर जरूर लावावा, कारण आपल्या कुंडलीत जर मंगळ दोषाचा काही अडचण असेल तर ती दूर व्हायला नक्की मदत होते। त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय जरूर करायचा आहे। मुलांच्या चांगल्या प्रगतीसाठी जर त्यांना व्यवस्थित नोकरी मिळत नसेल तर अशा सर्व समस्या या उपायाने दूर होणार आहे। त्यासाठी आपल्याला हिरवं कापड लागणार आहे। कापड शक्यतो कॉटनचंच घ्यायचं आहे आणि 108 हिरवे मूग लागणार आहे। मूग घेताना ते अख्खे घ्यायचे आहे, कुठेही तुटलेले फुटलेले मूग घ्यायचे नाही। हा उपाय तुम्ही ज्यावेळेस पूजा करणार आहे गणपती बाप्पाची त्यावेळेस करू शकता किंवा चतुर्थीच्या दिवशी अगदी झोपण्याच्या अगोदर देखील तुम्ही हा उपाय करू शकता। समजा तुम्हाला 2 मुलं असतील, 3 मुलं असतील
तर त्या सर्वांसाठी हा उपाय करायचा असेल तर प्रत्येकासाठी 108 मूग हे वेगवेगळे घ्यायचे आहे, कापड वेगवेगळं घ्यायचं आहे। जर तुमचे मुलं मुली नोकरीसाठी शिक्षणासाठी तुमच्यापासून दूर राहत असतील, बाहेर राहत असतील, तरीही तुम्ही हा उपाय चतुर्थीच्या दिवशी करू शकता। गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ते हिरव्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आणि आपल्या डाव्या हातात तुम्ही ते 108 मूग घ्यायचे आहे आणि उजव्या हाताने एक एक करत तो मूग त्या कापडावरती ठेवायचा आहे। पण मूग ठेवताना ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे। प्रत्येक मूग ठेवताना या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। असं करत करत 108 मूग त्या मंत्रासोबत त्या हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवायचा आहे। हिरवा रंग गणपती बाप्पाला प्रिय असतो म्हणून हिरव्या कापडावर ते हिरवे मूग ठेवायचे आणि त्याची एक पोटली तयार करायची। पोटली तयार केल्यानंतर ती पोटली आपल्याला आपल्या मुलाच्या उशाला ठेवायची आहे रात्री। जर तुमचे मुलं बाहेर राहत असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता। मग आता ही रात्री पोटली मुलाच्या उशाला कशी ठेवायची, तर ज्यावेळेस तुमची मुलं घरी येतात, सुट्टीवर येतात, त्यांचा वावर जिथं असतो किंवा त्यांचा एखादा टेबल असेल, त्यांचं कपाट असेल किंवा त्यांचं काही सामान असेल तर त्या सामानाजवळ तुम्हाला रात्रभर ही पोटली ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर ही पोटली तुम्हाला जिथे कुठे जवळपास गणपती मंदिर असेल, महादेवाचं मंदिर असलं तरीही तिथे गणपती बाप्पाची मूर्ती असते किंवा इतर एखाद्या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती असते, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। पण पोटली ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल, संकल्प असेल तो गणपती बाप्पाला सांगायचा असेल। समजा तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळत नसेल, शिक्षणात प्रगती नसेल किंवा चिडचिडेपणा चालू असेल, जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पाला सांगायची। त्यानंतर गणपती बाप्पाला तुम्ही दुर्वा देखील घेऊन जायचा आहे, त्या दुर्वा अर्पण करायचा आहे, जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे किंवा गणपती बाप्पाच्या आवडीच्या ज्या काही वस्तू असतात त्या वस्तू पण अर्पण करायच्या आहे आणि मग ती पोटली तिथे ठेवून आपल्याला घरी यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही ते 108 मूग त्या हिरव्या कापडावर ओम गंग गणपतये नमः या मंत्रासोबत ठेवणार असाल तर ती सुरुवात करण्यापूर्वी देखील तुमची जे काही मनात इच्छा असते, समजा तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळावी, त्याची प्रगती व्हावी किंवा शिक्षणात प्रगती व्हावी, त्याचा चिडचिडेपणा दूर व्हावा, जी काही तुमची इच्छा असेल, ज्या कारणासाठी तुम्ही हा उपाय करत असाल ती इच्छा अगोदर गणपती बाप्पाला सांगायची आणि मगच आपण त्या उपायाला सुरुवात करायची आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक जाणून येईल। सर्व उपाय जर आपण श्रद्धेने भक्तीने केले तर त्यांचं फळ आपल्याला मिळत असतं। त्यामुळे जेव्हा कधी आपण असे उपाय करत असतो त्यावेळेस आपल्या मनात थोडी देखील नकारात्मकता येऊन द्यायची नाही। थोडी जरी नकारात्मकता आली तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही। त्यामुळे जो कोणता उपाय करतो तो पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आणि भक्तिभावाने आपण करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलाची नक्कीच प्रगती होईल। हा उपाय तुम्ही अंगारकी चतुर्थीला नक्कीच करा, पण दर महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते त्या चतुर्थीच्या दिवशी देखील हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल। समजा तुम्ही तुमच्या 2 मुलांसाठी हा उपाय करताय तर त्या दोन्ही मुलांचे गणपती बाप्पाला नाव सांगायचं, मनोभावे प्रार्थना करायची आणि त्यांच्या नावाने 2 सेपरेट पोटली तयार करून घ्यायच्या आहे आणि मग त्या गणपती बाप्पा समोर ठेवायच्या। समजा तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर थोडे 5-10 मिनिट गणपती बाप्पा समोर ती पोटली ठेवायची आणि नंतर उचलून नेऊन आपल्या मुलांच्या उशाशी ती रात्रभर ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने हिरव्या मुगांचा हा उपाय तुम्ही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करा। असा होता आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।